नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, जे तुम्हाला समोर दिसत आहे ही सोयाबीन फुले किमया आहे आणि ही बेडवर लागवड केलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि उगवण शक्ती भी खूप चांगली झालेली आहे आणि भरपूर प्रमाणात उगवण शक्ती झालेली आहे। 9 इंचावर हिचं अंतर आहे, तर जवळपास पूर्ण क्षेत्रामध्ये बेड आहे, बघू शकता तुम्ही। आणि उगवण शक्ती खूप चांगली झालेली आहे। याला धन्वंतरी कंपनीचं RPS 76 बीज प्रक्रिया करून लागवड केलेली होती। खूप चांगले उगवण शक्ती झालेली आहे। आणि शेती म्हटल्याच्या नंतर शेतामध्ये 5-10 गुंठे कमी अधिक होत असते, तेवढं शेतकऱ्यांना सुद्धा सहन केलं पाहिजे। म्हणजे सगळी क्षेत्र हे सारखं नसते, कुठं कमी अधिक होत असते, कुठं उगवण शक्ती कमी होत असते, कुठं चांगली होत असते। सगळी शेती सारखी नसती, पण खूपच छान उगवण शक्ती झालेली आहे आणि जवळपास क्षेत्र भरपूर आहे। बघू आता यावर्षी योग्य संगोपन करू, हिचं फवारणी असन, तुमचं खत असन, सर्व पद्धतशीरपणे करू। धन्वंतरीचेच प्रोडक्ट यावर वापरू, जैविक औषधी। आणि शेतकऱ्यांनी एक अवश्य एक सल्ला आहे शेतकऱ्यांना की शेती करत असताना कधी कोणती गोष्ट घाबरून न जाता तिला सामोरं गेलं पाहिजे। आता उगवण शक्तीच्या बाबतीत फुले किमया ही सोयाबीन थोडी तिचं टक्कर जाड असल्या कारणानं ती जरा लेट निघती, त्यामुळे शेतकऱ्यांनी आवर्जून या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे। कारण जी सोयाबीन ही लंबी व्हरायटी असते, म्हणजे समजा 3 महिन्याची व्हरायटी असते, 100 दिवसाची व्हरायटी असते, ती उगवण शक्ती थोडी लांबणीवर असते, म्हणजे 7 ते 8 दिवस लागू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून न जाता ते सामना केला पाहिजे। आणि शेतकरी हा एक असा वर्ग आहे की त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये एक अद्भुत शक्ती ईश्वराने दिलेली आहे, सहन करण्याची दानत असते ती शेतकऱ्याला दिलेली आहे। म्हणजे कोणतंही संकट आलं तर तो कधीच खचून न जाता तिचा सामना कसा करायचा हा शेतकऱ्याला देवानंच एक वरदान दिलेलं आहे। म्हणजे आज रोजी प्रत्येक शेतकऱ्यानं खत असन, बी असन, ट्रॅक्टरचा खर्च असन, मजुरीचा खर्च असन, सर्व शेतामध्ये टाकलेला आहे। म्हणजे जवळपास एकरी जर साधारणतः खत, तुमचं बियाणं, तुमचं ट्रॅक्टरचा खर्च सर्व 5-10 हजार रुपये, 5,000 रुपये मिनिमम खर्च, 5 ते 6 हजार रुपये एकरी आलेला आहे सध्या। आणि सोयाबीन सोंगूस तर काढूस तर 17,500 रुपये खर्च येतो एकरी। तर चांगलं एक यामधून वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन तर करणारच आहे। धन्यवाद। माझं नाव अनंता विलास शिंदे आणि माझा मोबाईल नंबर 9373 11 34 93। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या अनंता शिंदे पाटील चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।